हॅलो एव्हरीबडी स्टुडंट्स. आपण सेकंड इयर सिव्हिल यामधील कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी थर्ड चॅप्टर कॉन्क्रीट हा अभ्यासतो आहे. त्यामध्ये आपण कॉन्क्रीटचे डेफिनेशन, परत लास्ट लेक्चरला आपण वॉटर सिमेंट रेशो, कॉन्क्रीट ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट, ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट, वॉटर सिमेंट रेशो, हायड्रेशन ऑफ सिमेंट अँड सिग्निफिकन्स ऑफ वॉटर सिमेंट रेशो हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट. तर आपण आज मेजरमेंट ऑफ वर्केबिलिटी ऑफ फ्रेश कॉन्क्रीट हे पाहूया. म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ वर्केबिलिटी अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ वर्केबिलिटी हे न्यू पॉईंट आपण आज स्टार्ट करूया. डेफिनेशन ऑफ वर्केबिलिटी अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ वर्केबिलिटी. तर वर्केबिलिटी म्हणजे काय, कार्यक्षमता. Definitions of workability. Road Research Laboratory defines workability as the property of concrete which determines the amount of useful internal work necessary to produce full compaction. ज्याच्या प्रोड्यूस ऑफ फुल कॉम्पॅक्शनला जे इंटरनल वर्क नेसेसरी असते, द प्रॉपर्टी ऑफ कॉन्क्रीट विच डिटरमाइन्स म्हणजे द प्रॉपर्टी ऑफ कॉन्क्रीट ती कशा संबंधित डिटरमाइन करतात. द अमाऊंट ऑफ युजफुल इंटरनल वर्क ते कशामध्ये डिटरमाइन करतात, अमाऊंट ऑफ युजफुल इंटरनल वर्क नेसेसरी टू प्रोड्यूस फुल कॉम्पॅक्शन. म्हणजे त्याची कार्यक्षमता कशी ती याच्यावर फाइंड केली जाते. ही झाली डेफिनेशन ऑफ वर्केबिलिटी. रिपीट करतो. रोड रिसर्च लॅबोरेटरी UK डिफाइन वर्केबिलिटी ॲज द प्रॉपर्टी ऑफ कॉन्क्रीट विच डिटरमाइन्स द अमाऊंट ऑफ युजफुल इंटरनल वर्क नेसेसरी टू प्रोड्यूस फुल कॉम्पॅक्शन. दॅट्स कॉल्ड ॲज वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. Next, it can be also defined as the ease with which concrete can be compacted 100%. म्हणजे त्याला it can be also defined काय करतात, easy to with concrete can be compacted 100%. Concrete can be compacted काय होतं 100%. Having regard to mode compaction and place of deposition. म्हणजे regard to mode compaction ला आणि place of deposition ला हे concrete is compacted 100% compact करतं. Having regard to mode of compaction and place of deposition ला. Next, Indian Standard 6461-1973 defines workability. म्हणजे इंडियन स्टँडर्ड 6461 काय सांगतो, 1973 काय सांगतो, डिफाईन्स वर्केबिलिटी ॲज द प्रॉपर्टी ऑफ फ्रेश मिक्स कॉन्क्रीट. जी प्रॉपर्टी आहे ती फ्रेश मिक्स कॉन्क्रीट और मॉर्टर विच डिटरमाइन द इज अँड होमोजेनिटी. म्हणजे जी प्रॉपर्टी आहे फ्रेश मिक्स कॉन्क्रीटची किंवा मॉर्टर विथ डिटरमाइन्स ती कशा प्रकारे डिटरमाइन करतात, टू इज अँड होमोजेनिटीली with which can be mixed and place compacted and finished. म्हणजे जे आपलं फ्रेश कॉन्क्रीट असतं किंवा मॉर्टर असतं त्याला इज अँड होमोजेनिटीने विथ करायचं आणि कॅन बी मिक्स केल्यानंतर प्लेस्ड अँड कॉम्पॅक्टेड अँड फिनिश्ड याच्यावर आपण वर्केबिलिटी काढू शकतो. नंतर नेक्स्ट, वर्केबल कॉन्क्रीट इज वन विच एक्झिबिट्स अ लिटर इंटरनल फ्रिक्शन बिटवीन पार्टिकल्स. म्हणजे काय, वर्केबल कॉन्क्रीट इज वन विच एक्झिस्ट अ लिटर इंटरनल फ्रिक्शन. जे लिटर इंटरनल फ्रिक्शन असतं त्याच्या दरम्यान पार्टिकल्स असतात किंवा विच ओव्हरकम्स ऑफ फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय अ फॉर्मवर्क सरफेस. म्हणजे किंवा फॉर्मवर्क सरफेसला काय असतात, ओव्हरकम्स ऑफ फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफर्ड असतात बाय फॉर्मवर्क सरफेसला. किंवा रेन्फोर्समेंट कंटेंट इन द कॉन्क्रीट विथ द जस्ट अमाऊंट ऑफ कॉम्पॅक्टिंग एफर्ट्स. किंवा ऑरमध्ये काय सांगितलं आहे, रेन्फोर्समेंट कंटेंट इन द कॉन्क्रीट विथ द जस्ट अमाऊंट ऑफ कॉम्पॅक्टिंग एफर्ट्स. ही झाली वर्केबिलिटीची नोट्स, वर्केबिलिटीची माहिती. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला फॅक्टर्स अफेक्टिंग वर्केबिलिटी. मग कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात वर्केबिलिटीमध्ये ते आपण पाहूया. Following are the factors which affect the workability of concrete by creating lubricating effects to reduce internal friction of helping easy compaction. म्हणजे इझी कॉम्पॅक्शनला कोणकोणते फॅक्टर अफेक्ट असतात
बाय कॉन्क्रीटनी क्रिएटिंग बाय लुब्रिकेटिंग, म्हणजे जे लुब्रिकेट असतं त्यात क्रिएटिंग इफेक्ट ऑफ रिड्यूस इंटरनल फ्रिक्शन. त्यामध्ये इफेक्ट कशाचा होतो? रिड्यूस इंटरनल फ्रिक्शन फॉर हेल्प इन इझी कॉम्पॅक्शन. हे आपल्याला जे कॉम्पॅक्शन करायचं असतं कॉन्क्रीटचं, त्यामध्ये आपण कोणत्या फॅक्टरचा उपयोग करू शकतो. तर फर्स्ट आहे वॉटर कॉन्टेंट, सेकंड मिक्स प्रपोर्शनल्स, थर्ड साइज ऑफ ॲग्रिगेट्स, फोर्थ शेप ऑफ ॲग्रिगेट्स, आणि फिफ्थ आहे सरफेस स्ट्रक्चर, 6 ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट्स, अँड 7 यूज ऑफ ॲडमिक्चर्स. हे काही त्याचे 6-7 फॅक्टर आहेत वर्केबिलिटीचे. म्हणजे फर्स्ट काय वॉटर कॉन्टेंट, मिक्स प्रपोर्शनल्स, साईज ऑफ ॲग्रिगेट्स, शेप ऑफ ॲग्रिगेट्स, सरफेस टेक्स्चर, ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट्स, यूज ॲडमिक्चर्स. अशा पद्धतीने हे काही फॅक्टर्स आहेत. तर आपण फर्स्ट फॅक्टर हा पाहूया. वॉटर कॉन्टेंट. हायर द वॉटर कॉन्टेंट पर क्युबिक मीटर. हायर द वॉटर कॉन्टेंट कशावर मोजतात आपण? पर क्युबिक मीटर ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटच्या पर क्युबिक मीटरवर हायर वॉटर कॉन्टेंट रेट केला जातो. द हायर विल बी द फ्लुडिटी ऑफ कॉन्क्रीट द अफेक्टिंग द वर्केबिलिटी. म्हणजे आपला हायर द वॉटर कॉन्टेंट पर क्युबिक मीटर ऑफ कॉन्क्रीट, द हायर विल बी फ्लुडिटी ऑफ कॉन्क्रीट दस अफेक्टिंग द वर्केबिलिटी. ते अफेक्ट करतं कशावर? वर्केबिलिटीवर. मोर द वॉटर कॉन्टेंट मोर द वर्केबिलिटी. म्हणजे जास्त जर वॉटर कॉन्टेंट असेल तर जास्त काय ती वर्केबिलिटी येते कॉन्क्रीटची. देअरफॉर हायर वॉटर कॉन्टेंट कॅन बी यूज इन्क्रीज वर्केबिलिटी. जर आपण वॉटर कंटेंट हा हायर वापरला तर आपली वर्केबिलिटी पण काय होती? इन्क्रीज होती. जर आपण हायर वॉटर कॉन्टेंट वापरला तर आपली वर्केबिलिटी पण इन्क्रीज होते. इट शुड बी नोटेड दॅट फ्रॉम द ड्युरेबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू. जो आपला इट शुड बी नोटेड करायचं, ड्युरेबिलिटी ऑफ पॉईंट व्ह्यू असतो ती पण इन्क्रीज ऑफ वॉटर कॉन्टेंट शुड बी लास्ट रेसॉर्ट. जे आपली इन्क्रीज होती वॉटर कॉन्टेंट शुड बी द लास्ट रेसॉर्ट फॉर इम्प्रूव्हिंग द वर्केबिलिटी. काय होतं? इम्प्रूव्हिंग द वर्केबिलिटी बिकॉज इन्क्रीज वॉटर कॉन्टेंट मे बी डिक्रीज द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट सिग्निफिकंटली. जर आपला इन्क्रीज ऑफ वॉटर कॉन्टेंट वाढवला शुड बी द लास्ट रिसॉर्टला जर फॉर इम्प्रूव्हिंग झाली वर्केबिलिटी तर बिकॉज इन्क्रीज द वॉटर कॉन्टेंट, हा वॉटर कॉन्टेंट वाढतो, मे बी डिक्रीज स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट सिग्निफिकंटली. स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट सिग्निफिकंटली काय होऊ शकते? डिक्रीज होऊ शकते. हा झाला आपला फर्स्ट पॉईंट फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ वर्केबिलिटीमधला वॉटर कॉन्टेंट. बी पॉईंट आहे मिक्स प्रपोर्शन्स. सेकंड आहे मिक्स्ड प्रपोर्शनल. द हायर द ॲग्रिगेट्स ऑर सिमेंट रेशो द लिनियर द कॉन्क्रीट. काय असतं? मिक्स प्रपोर्शन करताना आपण काय करतो? हायर द ॲग्रिगेट्स अँड सिमेंट रेशोने किंवा ॲग्रिगेट्स आपण मिक्स करतो. द लिनियर ऑफ द कॉन्क्रीट. इन लीन कॉन्क्रीट लेस क्वांटिटी ऑफ पेस्ट इज अवेलेबल फॉर प्रोव्हाइडिंग लुब्रिकेशन अँड हेन्स मोबिलिटी ॲग्रिगेट्स इज रेजिस्टंट. म्हणजे आपण लेस क्वांटिटी ऑफ पेस्ट, त्याची पेस्ट बनवतो मिक्स प्रपोर्शन करताना, आणि अवेलेबल ऑफ प्रोव्हाइडिंग लुब्रिकेशन. जे प्रोव्हाइडिंग लुब्रिकेशन असते त्याच्या जे अवेलेबल फॉर प्रोव्हाइडिंग लुब्रिकेशन असतात ते आपण मिक्स करून हेन्स मोबिलिटी ऑफ ॲग्रिगेट्स इज रेस्ट्रेंट, ॲग्रिगेट्स ऑफ रेस्ट्रेंट करतो. हे झालं मिक्स प्रपोर्शनल. ऑन द अदर हँड इन केस ऑफ रिच कॉन्क्रीट विथ लोअर ॲग्रिगेट. म्हणजे ऑन द अदर हँड दुसऱ्या पद्धतीने आपण करू शकतो इन केस ऑफ रिच कॉन्क्रीट विथ लोअर ॲग्रिगेट. त्यामध्ये आपण लोअर ॲग्रिगेट ऑब्लिक सिमेंट रेशो करू शकतो. मोर पेस्ट अवेलेबल टू गिव्ह बेटर वर्केबिलिटी. जर आपण दुसऱ्या पद्धतीने इन केस ऑफ रिच कॉन्क्रीट विथ लोअर ॲग्रिगेट घेतलं किंवा सिमेंट रेशो घेतला तर मोर पेस्ट, आपली जास्त पेस्ट इज अवेलेबल गिव्ह बेटर वर्केबिलिटी, जास्त वर्केबिलिटी देऊ शकते. आपण 2 पॉईंट पाहिले फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ वर्केबिलिटीमध्ये. फर्स्ट वॉटर कॉन्टेंट, सेकंड मिक्स प्रपोर्शनल. थर्ड आहे साईज ऑफ ॲग्रिगेट्स. तर ॲग्रिगेटची साईज किती घ्यावं लागते, कशी घ्यावं लागते ते आपण वर्केबिलिटीवर, आपण साईज कशी घेतलेली ते वर्केबिलिटी अवलंबून असते कॉन्क्रीटची.
साईज ऑफ ॲग्रिगेट्स. इफ बिगर इज द साईज ऑफ ॲग्रिगेट, म्हणजे आपली बिगर साईज ऑफ ॲग्रिगेट असते ती लेसर द सरफेस एरिया पर क्युबिक मीटर. ते लेसर कशावर करते, सरफेस एरिया पर क्युबिक मीटर ऑफ ॲग्रिगेट. आपण जर बिगर साईज ऑफ ॲग्रिगेट घेतला तर लेसर द सरफेस एरिया पर क्युबिक मीटर ऑफ ॲग्रिगेट, हे त्याच्यावर अवलंबून असतं. देअर फॉर लेस अमाऊंट ऑफ वॉटर विल बी रिक्वायर्ड फॉर वेटिंग द सरफेस. म्हणजे काय, देअर फॉर लेस अमाऊंट ऑफ वॉटर, लेस अमाऊंट ऑफ वॉटर घेतलं, विल बी रिक्वायर्ड जर आपण ते घेतलं तर फॉर वेटिंग द सरफेस अँड लेस पेस्ट इज रिक्वायर्ड फॉर लुब्रिकेटिंग द सरफेस. म्हणजे आपण लेस अमाऊंट ऑफ वॉटर जर घेतलं तर वेटिंग द सरफेस, आणि काय, लेस पेस्ट इज रिक्वायर्ड घेते फॉर लुब्रिकेटिंग सरफेसला. त्यानंतर नेक्स्ट, फॉर अ गिवन क्वांटिटी ऑफ वॉटर. गिवन क्वांटिटी ऑफ वॉटर काय असते आपली, गिवन पेस्ट. फॉर अ गिवन क्वांटिटी ऑफ वॉटर अँड पेस्ट अ बिगर साईज ऑफ ॲग्रिगेट विल ऑलवेज गिव हायर वर्केबिलिटी. जर समजा आपण क्वांटिटी ऑफ वॉटर अँड पेस्ट ही जर यामध्ये जर आपण बिगर साईज ऑफ ॲग्रिगेट घेतले, म्हणजे मोठाले ॲग्रिगेट जर घेतले, इज ऑलवेज गिव अ हायर वर्केबिलिटी, ते जास्त वर्केबिलिटी देऊ शकतात. ही झाली साईज ऑफ ॲग्रिगेट्सची फॅक्टर अफेक्टिंग, ही फॅक्टर अफेक्टिंग ऑफ वर्केबिलिटी. त्यामध्ये थर्ड आपण पाहिलं साईज ऑफ ॲग्रिगेट्स. काय कोणतं ते पाहिले आपण, वॉटर कॉन्टेंट, मिक्स प्रॉपोर्शनल्स, अँड थर्ड साईज ऑफ ॲग्रिगेट्स. त्यानंतर आहे शेप ऑफ ॲग्रिगेट्स. शेप कशी पाहिजे ॲग्रिगेट्सची, त्याच्यावर पण वर्केबिलिटी आपण अवलंबून असते. शेप ऑफ ॲग्रिगेट्स, अँग्युलर, इलॉंगेटेड ऑर फ्लॅकी ॲग्रिगेट्स. म्हणजे काही अँग्युलर असतात, काही इलॉंगेटेड असतात, किंवा फ्लॅकी शेपचे. फ्लॅकी ॲग्रिगेट्स मेक द कॉन्क्रीट व्हेरी हार्श वेन कम्पेअर्ड टू राऊंडेड ॲग्रिगेट्स. म्हणजे काही राऊंडेड असतात, कम्पेअर्ड केलेले असतात. अँग्युलर, इलॉंगेटेड किंवा फ्लॅकी ॲग्रिगेट्स मेक द कॉन्क्रीट व्हेरी हार्श वेन कॉम्पॅक्टेड राऊंडेड ॲग्रिगेट्स. दिस इज बिकॉज द अँग्युलर ॲग्रिगेट्स बिअर मोर सरफेस एरिया ॲज कम्पेअर्ड. म्हणजे अँग्युलर ॲग्रिगेट्स बिअर मोर सरफेस एरिया. जर अँग्युलर आपण ॲग्रिगेट्स वापरले तर मोर एरिया काय करतात, कम्पेअर करतात विथ द राऊंडेड ॲग्रिगेट्स फॉर द सेम व्हॉल्यूम. तेवढ्याच व्हॉल्यूममध्ये आपण राऊंडेड ॲग्रिगेट्स फॉर द सेम व्हॉल्यूम करतात. म्हणजे काय, दिस इज बिकॉज द अँग्युलर ॲग्रिगेट्स बिअर मोर सरफेस एरिया ॲज कम्पेअर्ड टू द राऊंडेड ॲग्रिगेट्स फॉर द सेम व्हॉल्यूम. तेवढ्याच व्हॉल्यूममध्ये आपण अँग्युलर आणि राऊंडेड ॲग्रिगेट्स हे कम्पेअर्ड होतात. दिस एक्सप्लेन द रिझन व्हाय रिव्हर सँड अँड ग्रॅव्हल प्रोव्हाइड्स ग्रेटर वर्केबिलिटी दॅन क्रश्ड सँड अँड ॲग्रिगेट्स. यामध्ये आपण कोणकोणते ॲग्रिगेट्स, कशा प्रकारे शेप असते ते कोणते कोणते ॲग्रिगेट्स वापरतो. दिस एक्सप्लेन द रिझन व्हाय रिव्हर सँड, आपण जी नदीतली वाळू वापरतो कॉन्क्रीटसाठी ती, किंवा ग्रॅव्हल प्रोव्हाइड्स ते पण वापरतो आपण, प्रोव्हाइड ग्रेटर वर्केबिलिटी दॅन क्रश्ड सँड अँड ॲग्रिगेट्स. याच्यामधून पण आपल्याला वर्केबिलिटी जास्त दिखू शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं फॅक्टर अफेक्टिंग ऑफ वर्केबिलिटी, सरफेस टेक्चर. त्यानंतर नेक्स्ट आहे सरफेस टेक्चर. म्हणजे स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे कॉन्क्रीटचं. सरफेस एरिया रफ स्ट्रक्चर ॲग्रिगेट्सचं सरफेस एरिया ऑफ रफ पाहिजे स्ट्रक्चर ॲग्रिगेट्स इज मोर दॅन द सरफेस एरिया ऑफ स्मूथ ॲग्रिगेट्स ऑफ सेम व्हॉल्यूम. आपण स्मूथ ॲग्रिगेट्सपेक्षा रफ टेक्चर वापरू शकतो ॲग्रिगेट्सचं. काय, सरफेस एरिया ऑफ रफ स्ट्रक्चर ॲग्रिगेट्स इज मोर दॅन द सरफेस एरिया स्मूथ ॲग्रिगेट्स ऑफ सेम व्हॉल्यूम. तेवढ्याच व्हॉल्यूममध्ये आपण रफ किंवा स्मूथ ॲग्रिगेट्स वापर करू शकतो. रिडक्शन ऑफ इंटरपार्टिकल फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय स्मूथ ॲग्रिगेट्स ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स टू हायर वर्केबिलिटी. म्हणजे रिडक्शन ऑफ इंटरपार्टिकल फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय कशापासून होतो, स्मूथ ॲग्रिगेट्स ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स टू हायर वर्केबिलिटी. म्हणजे आपले स्मूथ ॲग्रिगेट्स असतात ते ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स काय करतात, हायर वर्केबिलिटी देतात. ही झाली फॅक्टर अफेक्टिंग ऑफ वर्केबिलिटीचं सरफेस टेक्चर. त्यानंतर आहे ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट्स. ॲग्रिगेटची ग्रेडिंग कोणती वापरायची, कशी वापरायची. ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट्स. अ वेल ग्रेडेड ॲग्रिगेट इज द वन विच हॅज लिस्ट अमाऊंट ऑफ व्हाईट्स इन अ गिवन व्हॉल्यूम. म्हणजे जे वेल ग्रेडेड ॲग्रिगेट्स असतात इज द वन विच हॅज लिस्ट अमाऊंट ऑफ व्हाईट्स घ्यायचं इन गिवन व्हॉल्यूम.
बिकॉज ऑफ व्हाईट्स आर लेस. त्यामुळे काय होतं, व्हाईट्स आर लेस येतात. एक्सेस पेस्ट इज अवेलेबल गिव्ह टू बेटर लुब्रिकेशन. त्यामुळेच एक्सेस पेस्ट जे अवेलेबल असते आपल्याकडे ती काय घेते, गिव्ह बेटर लुब्रिकेशन देते. ही चांगल्या प्रकारे लुब्रिकेशन देऊ शकते. त्यानंतर द बेटर द ग्रेडिंग द लेस इज द व्हाईट कॉन्टेंट अँड देअरफॉर हायर द वर्केबिलिटी. म्हणजे काय, द बेटर ऑफ द ग्रेडिंग, जर आपण चांगल्या प्रकारे ग्रेडिंग वापरलं इन लेस ऑफ व्हाईट कॉन्टेंट झाला आपला, तर देअरफॉर हायर द वर्केबिलिटी, हायर वर्केबिलिटी येऊ शकते. जर आपण व्हाईट कॉन्टेंट लेस झाला तर हायर वर्केबिलिटी येऊ शकते. तर आपण फॅक्टर्स अफेक्टिंग वर्केबिलिटीमध्ये वॉटर कॉन्टेंट, मिक्स प्रपोर्शन्स, साईज ऑफ ॲग्रिगेट्स, शेप ऑफ ॲग्रिगेट्स, सरफेस टेक्स्चर आणि ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट्स पाहिलं. तर आपलं लास्ट पार्ट आहे यूज ऑफ ॲडमिक्चर्स. ॲडमिक्चर कसे यूज करतात वर्केबिलिटीमध्ये. एअर एंट्रेनिंग एजंट्स अँड पॉझोलॅनिक मटेरियल्स ग्रेटली इन्क्रीज. म्हणजे काय, एअर एंट्रिंग एजंट्स, जे एअर एंट्रिंग एजंट्स असतात आणि पॉझोलॅनिक मटेरियल असतात ग्रेटली, ते इन्क्रीज झाल्यानंतर इन्क्रीज द वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. ते काय करतात, इन्क्रीज करतात वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. बट डू नॉट एफेक्ट द स्ट्रेंथ ॲव्हर्सली. म्हणजे जे आपले एअर एंट्रेनिंग एजंट्स असतात आणि पॉझोलॅन मटेरियल्स असतात त्याच्यामुळे आपली वर्केबिलिटी इन्क्रीज होते. पण काय होतं, डू नॉट अफेक्ट इट्स स्ट्रेंथवर हे अफेक्ट करत नाहीत ॲडव्हर्सली. एअर बबल्स ॲक्ट ॲज सॉर्ट ऑफ बॉल बेअरिंग बिटवीन. जे आपले एअर बबल्स ॲक्ट ॲज सॉर्ट ऑफ बॉल बेअरिंग बिटवीन द पार्टिकल्स ऑफ साईड पास्ट इच ऑदर अँड गिव्ह इझी मोबिलिटी ऑफ टू द पार्टिकल्स. हे झालं यूज ऑफ ॲडमिक्चर्स. म्हणजे आपले एअर बबल्स ॲक्ट ॲज सॉर्ट आणि ऑफ बॉल बेअरिंगला सॉर्ट असतात बिटवीन द पार्टिकल टू साईड पास्ट इच ऑदर अँड गिव्ह इझी मोबिलिटी. त्यानंतर इझी मोबिलिटी टू द पार्टिकल्स होतात. ही झाली आपली फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ वर्केबिलिटी. त्यातले आपण किती पाहिले, यूज ऑफ ॲडमिक्चर, ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट्स, सरफेस टेक्स्चर, शेप ऑफ ॲग्रिगेट्स, साईज ऑफ ॲग्रिगेट्स, मिक्स प्रपोर्शन्स, वॉटर कॉन्टेंट. त्याच्या अगोदर पाहिले आपण डेफिनेशन ऑफ वर्केबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मेजरमेंट ऑफ वर्केबिलिटी ऑफ फ्रेश कॉन्क्रीट. आपण फ्रेश कॉन्क्रीटची वर्केबिलिटी कशा प्रकारे मेजर करू शकतो. तर काय टेस्ट असतात पहा, स्लम कोन टेस्ट, कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट, फ्लो टेस्ट, व्ही बी कॉन्सिस्टन्सी टेस्ट अँड स्पिल्ट टेन्साईल टेस्ट. हे 5 टेस्ट आहेत. त्याच्या पद्धतीने आपण वर्केबिलिटी फाइंड करू शकतो, म्हणजे मेजर करू शकतो फ्रेश कॉन्क्रीटची. Measurement of workability of fresh concrete. There are different method of measuring the workability. म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत मेजर करायच्या वर्केबिलिटीच्या, वेगवेगळ्या मेथड्स आहेत ऑफ फ्रेश कॉन्क्रीटच्या. इच ऑफ दिस मेजर ओनली अ पर्टिक्युलर आस्पेक्ट ऑफ इट. म्हणजे त्याच्यामधून आपण मेजर करू शकतो ओनली अ पर्टिक्युलर आस्पेक्ट ऑफ इट. देर इज रेली टू नो युनिक टेस्ट. ती काय रेली नो युनिक टेस्ट नाही आहे. विच इज मेजर द वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट इन इट्स टोटली. म्हणजे त्या पद्धतीने आपण काय मेजर करू शकतो वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट इज टोटॅलिटीमधून. ऑल्सो न्यू मेथड्स आर बिंग डेव्हलप्ड एव्हरी डे. म्हणजे काही वेगवेगळ्या पद्धती असतात त्या रोज डेव्हलप होत आहेत. त्यानुसार आपण इंडियन स्टँडर्ड 516 इनविजेसेस द फॉलोइंग मेथड्स. या इंडियन स्टँडर्ड 516 या पद्धतीने आलेल्या आहेत. इंडियन स्टँडर्ड 516 या पद्धतीने या 5 टेस्ट आहेत. फर्स्ट कोणती, स्लम कोन टेस्ट. सेकंड कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट. थर्ड फ्लो टेस्ट. फोर्थ व्ही बी कॉन्सिस्टन्सी टेस्ट. आणि फिफ्थ आहे स्प्लिट टेन्साईल टेस्ट. हे 5 टेस्ट आहेत. त्यामध्ये आपण फर्स्ट पाहू स्लम कोन टेस्ट. स्लम कोन टेस्टचे डायग्राम पाहून घ्या. स्लम कोन टेस्ट.
स्लम कॉन्टेस्ट त्यासाठी आपण एक ॲपरेटस वापरतो पहा. त्याचं डायमीटर पहा, खालच्या साईडनी त्याची डायमीटर असते 20 सेंटीमीटर. जे स्लम कॉन्टेस्टचं जे ॲपरेटस आहे त्याची बॉटम साईज असते 20 सेंटीमीटर, हाईट असते 30 सेंटीमीटर आणि टॉप साईज आहे ती असते 10 सेंटीमीटर. म्हणजे काय, हाईट ऑफ स्लम कोन 30 सेंटीमीटर, बॉटम साईज आहे 20 सेंटीमीटर आणि टॉप साईज आहे 10 सेंटीमीटर. हे अशा त्रिकोणी प्रकारचं एक ॲपरेटस असतं स्लम कॉन्टेस्टसाठी. मग ती स्लम कॉन्टेस्ट कशी घ्यायची, काय त्यातला स्लम कोन कोणता, शिअर स्लम कोणता, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तर डेफिनेशन पाहू स्लम कॉन्टेस्टची. स्लम टेस्ट इज द मोस्ट कॉमनली यूज मेथड ऑफ मेजरिंग द कॉन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीट. ही स्लम टेस्ट काय, ही मोस्ट कॉमनली यूज, ही जास्त पद्धतीने यूज केली जाते. म्हणजे मोस्ट कॉमनली यूज आहे मेथड ऑफ मेजरिंग कॉन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीट. जर आपल्याला कॉन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीट जर मोजायचं असेल तर ही मोस्ट कॉमनली यूज केली जाते स्लम कॉन्टेस्ट, विच कॅन बी एम्प्लॉईड आयदर द लॅबोरेटरी ऑर द वर्क ऑफ साईट. ही लॅबोरेटरीमध्ये पण करू शकतो, नाही तर आपण जिथं वर्क करतो आहे तिथं पण ही स्लम कॉन्टेस्ट आपण करू शकतो. इट इज नॉट अ सुटेबल मेथड फॉर व्हेरी वेट. म्हणजे ही नॉट सुटेबल करते मेथड ऑफ व्हेरी वेट. जर आपला असेल तर त्याला ही नॉट सुटेबल आहे. किंवा व्हेरी ड्राय कॉन्क्रीट, जर आपलं कॉन्क्रीट जर ड्राय जास्त असेल तर पण आपण ही टेस्ट करू नाही शकत. इज डज नॉट मेजर ऑल फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटिंग टू द वर्केबिलिटी. म्हणजे काय, इज डज नॉट मेजर हे पूर्ण पद्धतीने मेजर करू शकत नाही ऑल फॅक्टर कॉन्ट्रीब्युटिंग टू द वर्केबिलिटी. कॉन्ट्रीब्युटिंगचे जे ऑल फॅक्टर आहेत ते मेजर करत नाही, असे स्लम कॉन्टेस्ट. ते आपण त्याची प्रोसिजर वगैरे नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.